राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठकीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार। अवकाळी नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। हिंगोलीत अवकाळी पावसामुळे साखर कारखान्यात शिरलं पाणी। कारखान्यातील 500 मेट्रिक टन साखर पाण्यात भिजली। कारखान्याचं तब्बल 2 कोटींचं नुकसान। हिंगोलीत सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी। अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान। हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। पपईच्या बागांचं नुकसान। हिंगोलीतील शेतकरी पांडुरंग ढोबळे यांच्या 1.5 एकरवरील पपईच्या बागेचं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। पुसदमध्ये पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त। 5 लाखाहून अधिक नुकसान। सोलापूरमध्ये अवकाळी पावसानं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी आलेल्या कांद्याचं नुकसान। मोठ्या प्रमाणात कांदा भिजल्यानं शेतकरी हवालदिल। वर्ध्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाचं नुकसान। वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकरी संकटात। नंदुरबारमध्ये पेरणी केलेल्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं गहू आणि हरभऱ्याचं नुकसान। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट। बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची अंबादास दानवेंकडून पाहणी। गारपीट अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। अवकाळीमुळे नाशिकमधील इगतपुरीच्या वाघेरा गावात भात पिकाचं नुकसान। विनायक राऊतांकडून वाघेरा गावातील नुकसानाची पाहणी। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची मागणी। शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, विनायक राऊतांचं वक्तव्य। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या बहादुरी गावातील नुकसानाचा बाळासाहेब थोरातांनी घेतला आढावा। बहादुरी गावातल्या उद्ध्वस्त द्राक्ष बागांची थोरातांकडून पाहणी। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, तुरीचं नुकसान। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी पावसाचा गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाला फटका। शेतात असलेलं धान पावसात भिजलं। नांदेडमधील कंधार तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कापसाचं आणि तुरीचं नुकसान। चंद्रपुरात अवकाळी पावसाचा 13,000 हेक्टरवरील धान पिकाला फटका। नुकसानाचे तातडीने पंचनामे करा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला आदेश। मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतल्या तापमानात घट। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर दाट धुक्याची चादर। पाऊस आणि दाट धुक्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक मंदावली। दिवाळीत समृद्धी महामार्गावरून विक्रमी संख्येने 4 चाकी वाहनं धावल्याची नोंद। तसंच या काळात अपघाताच्या प्रमाणातही घट। नागपूर हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर दरम्यान। केवळ 10 दिवसांच्या अधिवेशनाचं वेळापत्रक तयार, तर 3 आठवड्यांच्या अधिवेशनाची विरोधकांची मागणी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू। ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, यावर आज निवडणूक आयोगात सुनावणी। शरद पवार गटाच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस। गुरुवारपासून अजितदादा गटाचा युक्तिवाद। अजितदादांना आतापासून का साईडलाईन केलं जात आहे? शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांचा सवाल। भाजपशी समझोता केला असता तर मंत्री असतो, देशमुखांचा दावा। ओबीसींचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे, याची गरजच नव्हती। छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी। फडणवीसांच्या आदेशानेच अंतरवाली सराटीत लाठीचार्ज। लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। आरक्षणासाठी संपूर्ण समाज एकत्र आला, याचा आनंद। मी राजकीय फायद्यासाठी नाही तर समाजासाठी लढलो, मनोज जरांगेंचं वक्तव्य। ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील 35,000 सदनिकांच्या प्रकल्पात 20,000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय। भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप।
मुख्यमंत्री शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक. दत्ता दळवींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दत्ता दळवींचे वकील आजच जामिनासाठी अर्ज करणार. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेबांनी ज्या शब्दाचा वापर केला होता त्याच शब्दाचा मी वापर केला. कितीही गुन्हे दाखल झाले तरी फरक पडत नाही. दत्ता दळवींची प्रतिक्रिया. दत्ता दळवींनी केलेल्या वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन. जी शिवी दत्ता दळवींनी दिली ती शिवी धर्मवीर चित्रपटामध्येही आहे. धर्मवीर सिनेमाच्या निर्मात्यांनी त्या शब्दावर आक्षेप का घेतला नाही, राऊतांचा सवाल. महाराष्ट्रात चुकीच्या प्रकारे गुन्हे दाखल केले जात आहेत. दत्ता दळवींना लवकर जामीन मिळेल, सुनील राऊतांचं वक्तव्य. अतिरेक्यांप्रमाणे दत्ता दळवींना धाड टाकून अटक केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलीस बळाचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न. विनायक राऊतांचं वक्तव्य. नालायक बोललो त्यात चुकीचं काय, नालायकला नालायकच म्हणायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य. आम्ही चांगली कामं करतो म्हणून आम्ही नालायक का, संजय शिरसाटांचा राऊतांना सवाल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन मंजूर. विविध अटी शर्तींसह 75,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन. फसवणूक केल्याप्रकरणी दराडेंना अटक करण्यात आली होती. मुंबई महापालिकेकडून शहरातील 3,269 दुकानं आणि आस्थापनांची तपासणी. मराठी पाट्या न लावणाऱ्या 179 दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई. चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा. जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा. $2,800 मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पातून महाराष्ट्राला मिळणार वीज. टाटा पॉवरच्या भिवपुरी इथून 1,000 तर शिरोटा इथून 1,800 मेगावॉटच्या मेगावॉट वीज पुरवली जाणार. देऊळ आळंदी पंढरपुरात अत्याधुनिक बसस्थानकं उभारण्याचा निर्णय. राज्यातील महत्त्वाच्या शहरात पिंक रिक्षा योजना लवकर सुरू करणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसंच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी निर्णय. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल. नवलेंवर फसवणुकीसह पीएफ मध्ये घोटाळा केल्याचा आरोप. अमरावतीच्या कौंडण्यपुरात दहीहंडीचा सोहळा. आमदार यशोमती ठाकूर यांची उपस्थिती. उद्या लोटे MIDC मध्ये नव्याने होणाऱ्या कोका कोला प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची चौकशी होणार. तर येरवडा कारागृहातील पोलीस कॉन्स्टेबल आणि समुपदेशकासह 3 अटक. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन. पुणे पोलीस ससून रुग्णालयातील अधिकारी आणि येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, धंगेकरांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, आंदोलकांची मागणी. ठाण्यात आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा. मुंबईच्या सीमेवर अडवला. कोळी समाजातील बांधव आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी आक्रमक. मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या मांडून आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा. रायगडच्या रोहातील कुंडलिका नदी प्रदूषित. घाणीचं पाणी नाल्याद्वारे नदीत सोडण्यात येत असल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी. IAS IPS परीक्षेतल्या सततच्या अपयशानं नागपूरच्या औषध प्रशासन विभागातील निरीक्षकाने केली आत्महत्या. नागपूरच्या गणेशपेठमधील एका हॉटेलमध्ये आढळला मृतदेह. मृतक शुभम कांबळे हा परभणी इथला रहिवासी. सोलापूर नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यू. जोडभावी पेठ परिसरात नाल्याजवळ गाडी घसरली आणि तरुण वाहून गेला. पुण्याच्या नरे येथील अंबामाता मंदिराजवळ असलेल्या ऑटो गॅरेजमध्ये आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मुंबईतील चेंबूर कॅम्पमध्ये घर कोसळलं. 4 जण जखमी. जखमींवर गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे ओव्हरब्रिजचा कठडा कोसळल्यानं पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचला. पूल खचल्यानं इंदूर पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प. सुदैवानं जीवितहानी नाही.
नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा मालवण तारकर्ली समुद्रात दाखल. तारकर्लीच्या आकाशात लढाऊ विमानांचा सराव. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर परदेशी पक्ष्यांचं आगमन. युरोप, सायबेरिया, नेपाळ आणि तिबेटचे सिगल गरुड पक्षी सिंधुदुर्गाच्या किनारपट्टी भागात दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.